सोलापुरातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांचे पूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। सोन्या मारुती गणपती स्वातंत्र्यपूर्व काळातील मंडळ असून लालबागच्या राजाला आभूषणे बनविणाऱ्या सुवर्णकाराने सोन्या मारुती गणरायांची आभूषणे बनविली आहे। आज सोन्या मारुती गणरायांच्या दर्शनाने धन्य झालोय अशी भावना प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोन्या मारुती गणेशाची प्रतिमा महावस्त्र श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। रात्री उशिरा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही सोन्या मारुती गणरायांचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोटे, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची उपस्थिती होती। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे यांचाही मंडळाच्या वतीने सोन्या मारुती गणेशांची प्रतिमा महावस्त्र श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। सदर प्रसंगी मंडळाचे प्रमुख विनायक महिंद्रकर, ज्येष्ठ सल्लागार राम तडवळकर, प्रसाद कुमटेकर, सोनू मंठाळकर, उत्सव अध्यक्ष केदार सोहनी, ज्ञानेश्वर महिंद्रकर, सोपान महिंद्रकर, नंदकुमार कुमटेकर, ओंकार कुमटेकर, सागर हवले, अभिषेक रंपुरे, अभिजित छत्रबंध ओंकारवाले, जितेंद्र टेंभुर्णीकर, संतोष कुमार घोडके, गजबार सर, अमर कुलकर्णी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। श्रीच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर शहरमध्ये आमदार माननीय देवेंद्रदादा कोटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सोन्या मारुती युवक मंडळाच्या श्रीच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर शहरमध्येचे युवा आमदार माननीय देवेंद्र हे स्वागत करीत आहेत। त्याचबरोबर सोलापूर शहराचे युवा आमदार गणपती बाप्पा मोरया। पाठीमागे थोडं आजच्या महाराष्ट्रात कुठेही बसवतो सोन्या मारुती मंडळाची गणपती म्हणून स्थापना 47 साली झाली। 47 आणि 2053 अधिक 25 जवळजवळ 58-68 वर्ष सातत्याने गणपती इथे बसवत आहे। प्रामुख्याने लालबागच्या गणपती जो नवसाला पावतो, संपूर्ण देशामध्ये जगामध्ये गाजतो, त्याचे दागिने ज्या मूर्तिकाराने ज्या सुवर्णकाराने बनवले तोच सुवर्णकार हे दागिने बनवतात। अतिशय देखणी मूर्ती, अतिशय देखणं रूप, जिथं मन प्रसन्न होतं। गणपतीजवळ सगळ्यांना सुख घेण्याची आवड।